नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजचा विशेष कार्यक्रम यासाठी कारण जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं आपण पुन्हा एकदा स्त्रीध्वनी सीझन 2 आवाज बुलंद महिला अंकी. तर या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते आणि आज मी अशाच एका स्पेशल गेस्टना इंट्रोड्यूस करून देणार आहे, ज्यांचं नाव आहे शिल्पा अड्डणताई. त्यांच्याबद्दलची माहिती जर सांगायची झाली तर त्या देसी गर्लच्या फाउंडर आहेत. सध्या ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MBA इन फायनान्स झालंय आणि जवळपास 26 NGO मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या त्या सोशल वर्क करतात. तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आज आपण तुमचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत की तुमचं शिक्षण कुठं झालं आणि MBA फायनान्स तुम्ही केलं, तर तिथपर्यंतचं शिक्षण तुमचं कुठं झालं. ओके, थँक्स टू वेणुध्वनी फॉर हॅव्हिंग मी टुडे ॲज अ स्पेशल गेस्ट ऑन द ओकेजन ऑफ दिस वुमन्स डे. माझं नाव आहे शिल्पा कल्याणी म्हणून खानापूरतून आलेलं आहे मी आणि सध्याला अड्डणताई म्हणून आफ्टर मॅरेज नाव चेंज झालेलं आहे. अँड ती झाल्यानंतर काय झालंय, स्टार्टिंग वी आर द 5 गर्ल्स ओके born and brought up in very middle class family in Khanapur. And माझं एज्युकेशन टिल PUC सेकंड इयर मी तिथंच खानापूरमध्येच कम्प्लीट केलेलं आहे, बिईंग अ टॉपर ऑफ द कॉलेज. ते झाल्यानंतर माझं गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये BCom कम्प्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर VT युनिव्हर्सिटी बेलगाममध्ये माझी मी MBA फिनान्स कम्प्लीट केलेलं आहे. हे माझं थोडं पर्सनल. सध्याला माझं हस्बंड संदीप अड्डणताई म्हणून बँगलोरमध्ये राहते. माझा एक मुलगा आहे अविघ्न अड्डणताई म्हणून, सेकंड स्टँडर्डमध्ये शिक्षण घेत आहे. ओके, ठीक आहे. अगदी थोडक्यात तुम्ही प्रवास तुमचा सांगितला. तर तुम्ही बोलता म्हटलात की कोविडचा जो काळ होता तो खरंच सगळ्यांसाठी खूपच डिफिकल्ट होता आणि त्याच्यामध्ये कोण कसं राहिलं आणि काय करतंय आणि किती बदल झाले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, ते प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. तर तुमचा अनुभव कसा आहे तो जाणून घ्यायला आवडेल. की तुम्ही सांगितलात की तुम्ही 5 सिस्टर आणि अगदी म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून तुम्ही वरती आलात आणि एवढं शिक्षण तुम्ही घेतलं, तर कसे होते ते पूर्वीचे दिवस आणि आता कसा बदल झालाय? ठीक आहे. कधी पण आपल्याला सोसायटी असं बिंग अ वुमन, एक मुली जन्म घेतले तर ते सेलिब्रेशनचा दिवस नसते अगोदर. आता मुलं जन्म घेतले तर पेढे आपण वाटवते. खरं मुलींना म्हटले तर ते लपून ठेवते, ते एक विषय आम्हाला कधी पण सोसायटी एक्सेप्टच केलेले नाही अगोदरशी दिवसामध्ये. तेव्हा आम्ही मुली आहेत, 5 सिस्टर्स आहे म्हणून सगळ्याला सांगायला थोडं इथं तिथं डिफिकल्ट वाटत होते. आता आपल्याला वाटते की आम्ही सगळे पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे, इंजिनियर झालेलं आहे. एक लेवलला येऊन आपण हम पंच म्हणून आपण सोसायटीला सांगायला एक खूपच आपल्याला प्राऊड फील होते बिईंग अ वुमन. ते एक मला खूप म्हणजे खूप खुशी वाटते. ते झाल्यानंतर तुम्ही एक विचारले की हे पेंडेमिक सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये काय एक बदल केलेला आहे म्हणून. 2020 मध्ये ऑलमोस्ट मी माझं 12 इयर्स ऑफ जर्नी जॉबमध्ये कम्प्लीट केलेले होते. ते झाल्यानंतर असं वाटलं की एम्प्लॉईज डाऊन सायझिंग होत होते आणि किती पण आपण काम दिले तर पण मध्ये पण आपण वुमन म्हणजे तर त्यांनी परतच ते आपला बदल आपल्याला लास्ट ठेवणार ते. मग तेव्हा मला साताराला शिफ्ट करायला बघितले. बट ड्यू टू सम पर्सनल आणि प्रोफेशनल सिच्युएशन आय डिनाइड टू गो टू सातारा. ते झाल्यानंतर असं वाटले की नाही, आता बस आहे, जॉबचं एक जर्नी बस आहे, स्वतःसाठी आणि काहीतरी महिलासाठी करूया म्हणून एक स्टेप घेतले. आणि त्या दिवसात मला माझं को सिस्टर आहे, को फाउंडर आहे देसी गर्ल खानापूरची, सपना पाटील म्हणून माझी ओन सिस्टर आहे. ती आणि मी मिळून एक देसी गर्लचं कॉन्सेप्ट घेऊन आलेलं आहे खानापूरमध्ये. हे एक कॉन्सेप्ट असं आहे की टेलरिंग ट्रेनिंग आणि एम्ब्रॉयडरीवर आपण फोकस करत आहे. गुड, ओके. आणि हे देसी गर्लचं पाठीमागं फक्त आपण बिझनेसचं माइंड घेऊन आलेले नाही आहे. ह्याचं पाठीमागं आपण खूप एम्पॉवरमेंट करत आहे, एंटरप्रिनियरशिप जर्नी स्टार्ट केलेले किती मुलीचं पण. आणि त्याच्याबद्दल आपण काय करत आहे, MBA स्टुडंट्स, BBA स्टुडंट्स, BCom स्टुडंट्स, कोण रुरल पार्ट आपलं खानापूरतली रुरल पार्ट मधून इथं येत आहे, त्यांना आपण मेंटरशिप जर्नी म्हणजे त्यांचं प्रोजेक्टचं वर्क असू दे, कसं त्यांना हे करायचंय, कुठं पण एम्पॉवरमेंट आणि एंटरप्रिनियरशिप आले ना, तिथं देसी गर्ल एक पुढचं स्टेप घेत आहे. हे सध्याचं जर्नी आपण देसी गर्ल मध्ये करत आहे. ग्रेट. सध्याला मी सगळं टेक्निकल पार्ट सगळं बहीण बघत आहे आणि मी सगळं मार्केटिंग, मॅनेजमेंट, नेटवर्किंग हे सगळं मी बघत आहे. डे 1 ला आपण स्टार्ट केलेला एक स्टुडंटला घेऊन आता मोर दॅन 300 स्टुडंटला इन द स्पॅन ऑफ 4 years वी हॅव ट्रेन्ड. वी हॅव क्रिएटेड मोर दॅन 14 स्टुडंट्स स्टोरीज इन डिफरंट रुरल एरियामध्ये केलेलं आहे. वी आर प्रेझेंटेड इन मोर दॅन 69 विलेज ऑफ खानापूर. माझं फोकस असणारच की
खानापूरचं सध्याला त्या एरियामध्ये. आणि त्याच्याबद्दल आपण एम्पॉवरमेंट करत आहे की कसं आपण वेज अर्निंग कॅपॅसिटी डेली त्यांनी 200 रुपये कमवत असले तर त्यांचं 400 कसं करूया म्हणून आपण एक रुरल एम्पॉवरमेंट ते एक वेज अर्निंग कॅपॅसिटीचं बरोबर हे घेऊन जात आहे. दिस इज ऑल अबाउट द देसी गर्ल अँड बिहाइंड देसी गर्ल वी हॅव सोशल अँड बिझनेस कॉन्सेप्ट. बरोबर ना, म्हणजे तो एक मेन उद्देश तुम्ही ठेवलाय म्हणून खूप चांगला आहे की फक्त बिझनेस म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये उतरला नाही तर त्याच्यामुळं अनेक बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि तोही तुमच्या आसपासच्या भागामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आणि मुलींसाठी सुद्धा. तर देसी गर्लचं काम हे खूपच छान वाटलं मला ऐकून. आणि आणखीन काय काय चालतं या देसी गर्लच्या अंडर? देसी गर्लमध्ये प्रेझेंटली कसं आहे, आपण एक बुटीक आहे आपलं. बरं. बुटीकमध्ये एक दोघी आपण स्टार्ट केलेले. सध्याला आपण 12 वुमन्सला एम्पॉवरमेंट देत आहे, म्हणजे वेज अर्निंग कॅपॅसिटीवर त्यांनी आपल्या बरोबर काम करत आहे. आणि इथं एक सांगायला मी हे करते की ओपन माइंडेडली फक्त आम्ही मुलींना ट्रेन करून मुलींना घेत नाही. आपण फर्स्ट फोकस माझं असणार की कोण बॅकवर्ड आहे, लाईक विडो वुमन्सला मी हँड होल्डिंग सपोर्ट करत आहे. स्पिन्स्टर्स असू देत, सेपरेटेड वुमन्स, आणि कुठल्या महिलाला असं वाटते की ती फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला इच्छितो त्या महिलांना आपण हँड होल्डिंग सपोर्ट करत आहे. 2 स्टार्ट करून 12ला आता सध्याला आपण काम देत आहे. थोड्यांना आपण सॅलरीवर, थोड्यांना आपण वेजवर असं हायरार्की सेट केलेलं आहे. अच्छा अच्छा. त्याच्याबद्दल काय होत ते एव्हरी 12 मंथ्स आपण डिवाइड करून 4 मंथ्सला आपलं युनिफॉर्म प्रोजेक्ट्सला चालत आहे. तिथे एज्युकेशन ड्राईव्ह चालत आहे. म्हणजे ग्रामीण भागात एज्युकेशन ड्राईव्ह मध्ये आपलं एक कॉन्ट्रीब्युशन आहे की युनिफॉर्म त्यांना बर्डन वाटू नये म्हणून युनिफॉर्मचं टेंडर करत आपण 17 स्कूल कॉलेजचं बरोबर काम करत आहे. अरे वा. दिस इज वन टॉपिक. कमिंग टू ट्रेनिंग आहे आपलं. हे टेलरिंग झाले. ट्रेनिंग मध्ये आले तर आपण बेसिक टू असा डिप्लोमा असं वेगळं वेगळं कोर्सेस आहे आपल्याकडं. ते ग्रामीण भागातल्या मुलींनाच आपण फोकस करून कसं त्यांनी महिला हे वोकेशनल ट्रेनिंग मध्ये टेलरिंगला चूज करून त्यांचं लाईफ त्यांनी शॉर्टकट मध्ये एक लाईफला दुसराच मोड देऊ शकते म्हणून एंटरप्रिनियरशिप जर्नीवर आपण काम करत आहे. ते आल्यानंतर एम्ब्रॉयडरी मध्ये आपण खूपच म्हणजे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह स्किल्स आणून लोकल आर्टिझन्सला आपण पुढे घेऊन जात आहे. त्याच्यामध्ये पण महिलाला आपण प्रोत्साहन देत आहे. खूपच छान. माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद. ध्वनी ध्वनी दो नम्मा ध्वनी केयली कनसु नन सदा वेणु ध्वनी वेणु ध्वनी. शिल्पा, मला सांगा की म्हणजे एवढं सगळं काम आता तुम्ही करताय आणि तुमचा मेन फोकस म्हणजे महिलांवरती आहे की ज्या पण गरजू महिला आहेत त्यांना तुम्ही कसं सपोर्ट कराल या दृष्टिकोनातून तुम्ही काम करताय आणि बराचसा चांगला रिस्पॉन्सही तुम्हाला भेटतोय जसं तुम्ही आता सांगताय. तर टेलरिंग म्हटलं की म्हणजे कसं आहे करिअर दृष्ट्या जर याचा विचार आपण करायला जाऊ तर कसं करिअर आहे यामध्ये? ओके, लाईफमध्ये 3 आपण प्रायोरिटीला ठेवले तर आपण कधी पण म्हणते रोटी मकान आणि कपडेच गरज असतेच म्हणून हे कधी पण ऑफ फॅशन जाणारच नाही आहे. तसंच आम्ही कपडे बघितले तर आपण त्या इंडस्ट्रीला फोकस करत आहे. फॅशन इज नेव्हर एंडिंग स्टाईल आहेत आणि त्याच्याबद्दल आपण काय करत आहे आपल्याकडे आलेल्या मुली काही पेडलिंग पण येत नसते त्या मुलींना आपण त्यांना ट्रेनिंग देत 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 खूप तेच मी सांगितले 13 to 14 वुमन्स दे आर रिलक्टंट टू टेक द बेसिक मॉडेल मशीन घ्यायला त्यांना भीती वाटत ते काय करायचं म्हणून. आता आलेल्या मुलींना आपल्याकडं त्यांच्या स्टोरीज पण आहेत की त्यांनी इंडस्ट्रियल मशीन्स घेऊन त्यांचं लाईफ त्यांनी सुधारून घेतलेलं आहे. देन वी वर्क ऑन क्रिएटिंग नॉट ओनली क्वांटिटी लाईक कुठं नंबर्स आपण करू शकते म्हणजे असेच करू शकते त्याच्याबद्दल क्वालिटी पण आपण कसं इम्प्रूव्ह करू शकते म्हणून ते एक फोकस करत आहे. त्याच्याबद्दल त्यांना
बिईंग अ MBA, बिईंग अ मॅनेजमेंट स्टुडंट, बिईंग अ लिडरशिप, हॅव्हिंग अ लिडरशिप क्वालिटी, मी पण त्यांना कम्युनिकेशन स्किल कसं असावे, आपलं फिजिकल हे पर्सनॅलिटी कसं डेव्हलप करायचं, इनर व्हॅल्यूजवर आपण फोकस करत आहे. असं नाही की रुरल मुली असू दे, रुरल यंगस्टर्स असू दे, त्यांनी बाहेर यायलाच आजच्या दिवसमध्ये तेवढं हे बॅक जात नाही. तर त्यांना पक्का गायडन्स दिले ना, त्यांनी खूप स्वप्न घेत घेत आमच्या बरोबर चालत आहे. हे स्टोरीज आपण क्रिएट केलेले आहे. अँड वी होप अपकमिंग डेज मध्ये पण आपल्याकडे खूप मुली असतं शिकणार आहे की त्यांना ओनली नॉट टेक्निकली वी आर गोइंग टू ट्रेन देम, वी आर गोइंग टू ट्रेन देम मेंटली, फिजिकली अँड कम्युनिकेशन, मार्केटिंगचं स्किल देत आहे. त्यांना सगळं हे देऊन त्यांना एक कॉन्फिडंट डिझायनर बनवायला, हे एक टेलरिंग नव्हे, हे कसं फॅशन डिझायनिंग मध्ये त्यांचं स्किल घेऊन जात आहे ते आपण ट्रेनिंग करत आहे. ह्याच्याबद्दल आवर फोकस इज मेनली ऑन द ड्रॉप डाऊन स्टुडंट, म्हणजे ड्रॉप होते ना कॉलेज, लाईक मला इंटरेस्ट नाहीये शिकायचं, त्या फेल्युअर आहेत. पप्पाला शिकायचं मन आहे, पप्पाला शिकवायला कॅपेबल नाहीये, अफोर्डेबल नाहीये, त्या पेरेंट्सचं पण आपण म्हणते की हे स्टुडंट्स फेल्युअर आहे. तसलं स्टुडंटला आपण केअर घेत त्यांना आपण हँड होल्डिंग सपोर्ट करत. म्हणजे खूप चांगला उद्देश आहे तुमचा की बरेचसे विद्यार्थी अजूनही ग्रामीण भागामध्ये असे आहेत की ज्यांना फायनान्शियली सपोर्ट मिळत नाही म्हणून त्यांचं शिक्षण मध्येच थांबतं, किंवा ज्यांना मुळातच काही विद्यार्थ्यांना शिकायची इच्छा नसते त्यामुळे ते म्हणजे शिकत नाहीत किंवा आपलं कंटिन्यू करत नाहीत एज्युकेशन. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन करताय आणि एवढं चांगलं तुम्ही त्यांच्यासाठी काम करत आहात. खूपच चांगलं वाटलं ऐकून. आणखीनही आपण जाणून घेऊयाच. श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात स्त्री ध्वनी सीझन 2 आवाज बुलंद महिलाओं की, हा एक विशेष कार्यक्रम जो आपण जागतिक महिला दिनानिमित्त ऐकत आहोत. आपल्यासोबत आहेत शिल्पा अड्यंताई, ज्या देसी गर्लच्या फाउंडर आहेत. त्यांच्याशी आपण बोलतोय. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांचा आणि त्यांचं कामही आपण ऐकत आहोत की कसं काय करतायत त्या महिलांसाठी, ते आपण जाणून घेत आहोत. मॅडम, तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलात की तुम्ही स्वतः एक जॉब करत होता चांगला आणि तो आता तुम्ही सोडून म्हणजे इकडं वळलेला आहात, तर तो कसा काय एक्सपिरियन्स किंवा ते डिसिजन घेणं कसं होतं? करेक्ट. जॉब करायचं एक स्वप्न होतं. कधी पण मी असं वाटत होतं की जॉब करणाऱ्याला बघून मला पण जॉब करूया म्हणून. कारण कधी असं वाटलं की कोविड पॅन्डेमिक सगळ्यांना तुम्ही म्हटले एक्सपिरियन्स गुड पण दिलेला आहे, बॅड एक्सपिरियन्स पण दिलेला आहे आणि माझं लाईफमध्ये पण दोन्ही झालेलं आहेत. काय पण होते चांगल्यासाठीच होत असते कधी पण. आणि आय लेफ्ट माय गुड सॅलरी जॉब आणि सध्याला मी काय करत आहे मला खूप सॅटिस्फॅक्शन लेवल माझं खूप हाय लेवलला आहे. काय मी जॉब करत होते काय करत आहे त्याच्यामध्ये मी माझं सॅटिस्फॅक्शन लेवलला खूप मोठ्या लेवलला बघत आहे. जॉब करताना मी एकटीच करत होते. इथं माझ्यासोबत माझं ओन सिस्टरला घेऊन तिला पण एक मोठं स्वप्न दाखवत त्याच्याबद्दल आणि एक 12 महिलांना मी घेऊन जात आहे. दॅट इज द बिग अचिव्हमेंट इन माय लाईफ. नक्कीच. ओके, दिस इज ग्रेट एक्सपिरियन्स मी सांगायला इच्छितो. आता मी तुम्ही क्वेश्चन विचारले. सोशल एक पिरॅमिड आहे लाईफमध्ये. फक्त सोशल पिरॅमिडमध्ये कधी पण महिलांना आपण खालतीच बघत असते एक पिरॅमिडमध्ये. कधी पण आपण शिक्षण घेतल्यानंतर लाईफमध्ये 2 क्वेश्चन येणार. तुम्ही पर्सनल बघणार काय करिअर बघणार म्हणून विचारले तर देन वी विल गो फॉर पर्सनल लाईफच चूज करणार. कारण मी ह्या तुमचं हे माध्यम कडून मी एक सांगायला इच्छितो की कधी पण 2 क्वेश्चन विचारले पर्सनल आणि करिअर म्हटले तर कधी पण आपण करिअर ला चूज करायला पाहिजे. करिअर घेतले तर पर्सनल लाईफ तेच चेंज करून आपलं पाठीमागं येतील म्हणून. बरोबर, ते आहे. अगदी बरोबर. म्हणजे करिअर जर आपण चूज करू तर ऑटोमॅटिकली आपलं पर्सनल लाईफ सुद्धा चांगलं व्हायला मदत होणार आहे एका बाजूने. एक्झॅक्टली. खूप चांगलं सांगितलं तुम्ही. आणि तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली की अनेक NGO सोबत तुम्ही काम केलं, तर तो एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कसा होता? ओके, माझं कधी पण लाईफमध्ये स्पीड ब्रेकर येत असतेच. माझ्या लाईफमध्ये पण मेटर्निटी एक स्पीड ब्रेकर मोठं आलेले होते. मग तेव्हा मी ब्रेक घेतले जॉब कडून परत आणि तिथं मी मोर दॅन 1.5 year मी NGO साठी काम केलेले आहे ऍज अ फ्रीलान्सर वर्कर म्हणून. फंड रेझिंग मध्ये होती, प्रोसेस सेटिंग मध्ये वगैरे खूप काम केले. तेव्हा मला एक अपॉर्च्युनिटी भेटली की 26 NGOच्या बरोबर काम करूया डिफरंट 16 डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणून. आय लव्ह टू गो फॉर रुरल एरियाज. का म्हणजे तर ह्याच्या अगोदर मी मायक्रो फायनान्स मध्ये पण काम करत होते की तिथं फिनान्शियल सर्व्हिस देत आम्ही महिलांना एम्पॉवर करत होते फिनान्शियल इंडिपेंडन्स मध्ये. ते झाल्यानंतर कधी आपण NGO मध्ये आले. NGO मध्ये आपण फक्त लेडीजचं मेंटल हेल्थवर फोकस करत होते. शी लेट्स वुमन्स टू बी एम्पॉवर्ड इन हेल्थ लेवल ऑल्सो म्हणून हेल्थवर फोकस करत होते. ते झाल्यानंतर स्किल डेव्हलप करत होते. खूपच असं NGOज आहे ना त्यांना आपण गाईड करत पण होते. कुठं केले तर आपण जास्त वुमन्सला फोकस करणार आहेत म्हणून. त्या सगळं एक्सपिरियन्स घेऊनच
ते घेतलेलेच एक्सपिरियन्स मी इथं देसी गर्लमध्ये घालत आहे. आणि हे 26 NGOच्या बरोबर मी काय काम केलेलं आहे ना, इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. मी खूप शिकलेलं आहे. आणि फक्त आपण इथं बसून सांगायचं वेगळं आहे, खरं तिथं फील्डमध्ये जाऊन केलेलं काम मला खूपच एक्सपिरियन्स दिलेला आहे. मी खूप म्हणजे स्लम एरियामध्ये काम केलेलं आहे, महिलाचं बरोबर काम केलेलं आहे. त्यांचं मेन्स्ट्रुअल हायजीनचं बरोबर असू दे, मेंटल हेल्थवर असू दे, त्यांचं मुलांना स्मार्ट एज्युकेशन देत आपण खूप असलं प्रोग्राम केलेला आहे ना, कुठं महिलांना तिथं पण आपण फिजिकली आणि मेंटली एम्पॉवर करू शकते, त्यांचं काहीतरी बदलाव त्यांचं लाईफ मध्ये आणू शकते. म्हणून डे अँड नाईट आपण तिथं काम केलेलं आहे फील्डमध्ये पण. म्हणजे तो जो एक्सपिरियन्स होता तो तुम्हाला इथं कामी पडला. एक्झॅक्टली. मग आता शिल्पा, आता मला सांगा की एवढं सगळं काम तुमचं चाललंय ग्रामीण भागामध्ये, काय अशा अडचणी तुम्ही फेस करता की म्हणजे महिलांसोबत बोलत असताना म्हणा किंवा त्यांच्या अनेक अडचणी तुम्ही ऐकत असाल, अर्थात फील्डवरती काम करताना खूप वेगवेगळे अनुभव तुम्ही घेतला असाल, तर असे काही अनुभव आमच्यासोबत शेअर करण्यासारखे? ओके, तुम्ही एक क्वेश्चन चांगलाच विचारत आहे. कधी पण महिला किती पण आपण स्वावलंबी असू देत, किती पण आपण स्ट्रॉंग असू देत, एक जेंडर डिस्क्रिमिनेशन कधी पण आपल्याला टोकत असते लाईफमध्ये. माझं लाईफमध्ये पण ते होत आहे, बट किती होत असते त्याचं बरोबर आपल्याला सपोर्ट पण भेटत असते. सेम मला काय होत आहे ना, सेम महिलाला पण ते फील होत असते. आम्ही शिकलेले नाच ते कधी कधी मार बसत असते, तसं ते रुरल भागातल्या महिलांना बघितले तर खूपच असते. कधी पण आपण एक फॅमिलीला इंटरफेअर केले तर तिथं थोडं फिजिकली त्यांना टॉर्चर करायचं असू दे. अजून किती पण लोक एज्युकेटेड झाले तर पण इलिटरेटचं गॅप आहेच. म्हणजे बिईंग एज्युकेटेड वी आर ऍक्टिंग ॲज इलिटरेट समटाइम्स. आणि तुम्ही क्वेश्चन विचारले काय अडचणला तुम्ही हे करू शकते. मी पॉशचं ट्रेनर आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंटचं. सध्याला बघितले तर मला मुलींचं खूप कन्सर्न आहे. रुरल भागातून कोण शिकायला येतात कॉलेजेसला वगैरे, त्याचं रेट बघितले तर खूपच वाढत आहे. इट्स बिकॉज ऑफ स्मार्टफोन आणि बिकॉज ऑफ आपण बाउंड्रीचं बाहेर जात आहेत. आणि मी एकच मेसेज ह्या माध्यमातून यंगस्टर मुलींना देत असते की रिव्हर्स गेअर घालू नका लाईफमध्ये. म्हणजे जाऊन बाळ झाल्यानंतर मॅरेज झाल्यानंतर बाहेर घातले ना तुम्हाला, तेव्हा काय वाटते की अय्यो मी काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये, तेव्हा काहीतरी करायला आम्ही हे रन बॅक करते. ती झाल्यानंतर आपण अय्यो मी एज्युकेशन घेतले नाही म्हणून काहीतरी कोर्सला लावते. म्हणजे रिव्हर्स गेअर घालत आपण लाईफमध्ये काय केले म्हणून क्वेश्चनला आतापर्यंत आन्सर भेटत नाही आहे. हे मी 4 years मध्ये खूपच एक्सपिरियन्स करत आहे. आणि बिईंग अ पार्ट ऑफ वुमन एम्पॉवरमेंट सेल ऑफ मेनी स्कूल्स कॉलेजेस, मी हेच त्यांना सांगत असते की कधी पण लाईफमध्ये रिव्हर्स घालू नका. पेरेंट्सचा सपोर्ट घेत तुम्ही पुढे जावा आणि तुमचं लाईफ एज्युकेशन नंतर तुम्ही करिअरवर फोकस करा, नंतर तुम्ही मॅरेज करा, नंतर तुमचं लाईफ पर्सनलला खूप इम्पॉर्टन्स देत लाईफला एन्जॉय करा. दिस इज द मेसेज. बरोबर. पण म्हणजे काही वेळेला असंही होत असेल की काही गोष्टी मुलींच्याकडून चुकत असतील. म्हणजे आता बदललेली लाईफस्टाईल असेल आणि जसं फोनचा यूज आपण करतो त्यामुळं भरकटणं असेल आणि मग अशा सगळ्या गोष्टींचा मुलींच्या करिअरवरती किंवा मुलींवरती खूप असा परिणाम होतो आणि मग खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळं पॅरेंट्स थोडे चिंतेत असतात आणि घाबरतात, बाहेर पाठवणं वगैरे थोडंसं अवॉइड केलं जातं. तर या अनुषंगानं आपण काही सांगू शकू का? करेक्ट, इट्स अ गुड क्वेश्चन. पेरेंट्स खूपच चिंतित आहे. मला पण वाटते की खरं असं पण नाही की पेरेंट्स आर ऑल्सो अलाविंग देअर चिल्ड्रन्स. आता खेड्यामध्ये बघितले तर अगोदरचं खेड्याचं लक्षणच वेगळं होतं आणि आत्ताचं वेगळंच होते. अँड पेरेंट्सचं पण थिंकिंग लेवल त्यांनी वाढून घेतलेलं आहे. इट्स बिकॉज ऑफ मी सांगितले की कुठलं पण गॅजेट आले तर ते प्लसला पण घेऊन येते, त्याच्याबरोबर ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजचं बरोबरच ते गॅजेट बाहेर पडते. आणि आता पण असं आहे की आम्ही मार्केटमध्ये बघितले तर खेड्यातलं महिलाच येते तिथं पॅरेंट्सच, आणि त्यांनी किती पण राबून त्यांचं मुलांना शिक्षण म्हणजे उन्नत शिक्षण द्यायला त्यांनी पण खूप हे घेत आहे, कष्ट घेत आहेत. मग त्या पॅरेंट्सला आम्ही सॅल्यूट करायलाच पाहिजे. हे फक्त सिटीमध्ये नाही आहे, हे रुरलमध्ये पण इम्प्रूव्ह होत आहेत. बिईंग अ रुरल आम्ही ते फोकस करत आहे. म्हणजे तर मी पर्सनली ते एक्सपिरियन्स करत आहे. आपण बीडी कक्केरी ह्या भागात गेले तर खूपच मुलींना पॅरेंट्सचा सपोर्ट खूपच आहे. आणि खेड्यातलं मुलीच खूप बाहेर पडत आहे की MC करायलेत, MBA करायलेत, इंजिनिअरिंग करायलेत. ते आलेले मुलीच आपण आपल्याकडे पण कोण येते ना त्यांना पण आपण बघत आहे की पॅरेंट्सचा रिस्पेक्ट आहेत. तर मी एकच मेसेज देते की हे चालू राहू देत म्हणून तेवढंच. आणि पॅरेंट्स असं नाही की डोळे झाकून त्यांना अपॉर्च्युनिटीज क्रिएट करत आहेत, खरं तेच
म्हणजे काय त्यांनी ट्रस्ट बिल्ड करून त्यांच्या मुलींना बाहेर सोडत आहे. ते ट्रस्ट मुली कधी पण शिक्षण संपूर्ण करून पण सेम ट्रस्ट त्याच्यापेक्षा जास्तच ट्रस्ट त्यांनी गेन करून आई बाबाला ते गिफ्ट देऊ दे म्हणून मी ते अगदी महत्वाचं असतं. कारण कसं होतं की पॅरेंट्स विश्वास ठेवून आपल्याला घराच्या बाहेर पाठवत असतात. इव्हन आता वर्किंग वुमन सुद्धा आपली फॅमिली त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना बाहेर पाठवत असते. तर तो विश्वास आपण सांभाळला पाहिजे. म्हणजे आपल्यालाही पुढे जाण्यासाठी किंवा आपल्यालाही काही अचिव्हमेंट्स असतील तर त्या अचीव्ह करण्यासाठी हेल्प होते. आणि फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय तर हे शक्यच नाही. करेक्ट. शिल्पा, एवढं सगळं काम तुमचं चालू असतं आणि मग यामध्ये तुमच्या काही पर्सनल हॉबीज वगैरे असतील तर त्या काय आहेत? ओके, माझं पर्सनल हॉबीज असतील तर आय एम अ सिंगर. सो मला खूप आवडते की सिंगिंग मध्ये असू देत. आणि आर्ट अँड क्राफ्ट माझं एक हॉबी आहे. त्याच्या बरोबरच आपण देसिगलमध्ये थोडं हे माझं नॉलेज घालत असते. माझं हॉबी तिथं एक्सेल करत असते. आणि आय लव्ह टू मॅनेज द इव्हेंट्स. आम्ही हे हॉबीज मी प्रोफेशनमध्ये घेऊन खानापूरमध्ये मी 3 सीझन केलेला आहेत. वुमन होली फेस्टिवल म्हणून महिलांना सेक्युअर्ड आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म भेटू देत म्हणून वुमन्स होली फेस्टिवल सीझन 1 आणि सीझन 2 करून मोर दॅन 2500 वुमन्सला एकत्रच गॅदर करून ते एक सेलिब्रेट केलेलं आहे. त्याच्याबरोबर दांडिया सीझन 1 पण आपण ऑर्गनाईज केले होते. छान. हे माझं हॉबी आहे सध्याला. ओके. आम्ही बऱ्याचदा ऐकत असतो की आपली हॉबी जी आहे ती प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करावी, पण ते प्रत्येकाला जमतच असं नाही. तर त्यासाठी तुम्ही काही सांगाल का? नाही, हॉबीजला पण आपण नर्चर करायलाच पाहिजे. प्रोफेशन मध्ये ते नाही झाले तर पण ऍटलिस्ट हॉबीला पण आपण ऍटलिस्ट डे टू डे मध्ये 1 hour हाफ एन आवर तरी त्याला द्यायलाच पाहिजे आहे. कारण तर हॉबी असं आहे की प्रोफेशनला इनडायरेक्टली सपोर्ट करते. एक्झाम्पल बिईंग अ सिंगर, मला असं वाटलं की प्रोफेशन मध्ये चॅलेंज आले तर मी एक कॉर्नर मध्ये जाऊन सिंगिंग करून परत रिफ्रेश होऊन येऊ शकते. अँड इट विल लीड मी टू टेक सम अदर ऍक्शन फॉर माय न्यू चॅलेंजेस. तेवढंच आहे. सो कधी पण प्रोफेशन मध्ये जात असले म्हणजे तर असं नाही की हॉबीजला आपण खालती घालून जायला पाहिजे. म्हणून हॉबीजचं बरोबर प्रोफेशन घेतले तर पण खूपच आपण प्रोफेशनल पण एन्जॉय करू शकते आणि हॉबीजला पण नर्चर करू शकते. तुम्ही सांगितलं की तुमची हॉबी सिंगिंग पण आहे. मग त्याच्यासाठी काही क्लासेस वगैरे घेता की फक्त असंच तुमचा म्हणजे घरच्या घरी प्रयत्न चालू असतो? अगोदर वेन आय वॉज इन PUC आय यूज टू गो फॉर सिंगिंग क्लासेस, बट आता नाही आहेत. अच्छा. आता काय घरात ऐकते तेच आपण म्हणत असते. ओके. मग एक 4 लाईन तुमच्याकडून ऐकायला आवडतील? डेफिनेटली मॅम. हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों की भाटी सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुवन, अपनी करुणा का जल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. अगदी तुम्ही जे काय काम करता त्याला सूट होईल असं तुम्ही गाणं म्हटलेलं आहे. ते म्हणत असते की आपण सेल्फ मोटिवेशन होऊ दे डे टू डे म्हणून. खरंच. आणि लिरिक्स अगदी शांतपणे ऐकताना खरंच खूप छान वाटत होतं. आणि आपण म्हणतो ना की काही गाणी अशी असतात किंवा काही आपण असं ऐकावं की हेडफोन घालून ऐकावं म्हणजे ते जरासं आपल्या मनापर्यंत पोहोचले जातात शब्द. तर तसं वाटलं, जरासं छान वाटलं तुमचं गाणं ऐकून. थँक्यू सो मच. शिल्पा, मला सांगा की या व्यतिरिक्त आणखीन काही तुमचे फ्युचर प्लॅनिंग्स आहेत का? आता फ्युचर प्लॅनिंग सध्याला होत आहे मॅम. सो इथंच मी थांबणार नाही आहेत का, म्हणजे तर 4 years वी हॅव स्ट्रगल अँड वी हॅव बिल्ट सम एक काय म्हणते प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. असं एक मोड आले की मला 23 नोव्हेंबर 2024 ला मी माझं सासू मला म्हणजे एक्सपायर झाले त्यांनी. आता एक चॅलेंज घेऊन मी परत आलेला आहे की सासरे खूप हेल्थ इश्यूज घेऊन मी सासऱ्याला इथं घेऊन आलेला आहे. त्याच्याबरोबर माझा हस्बंड बँगलोरमध्ये असते. तर मी सिंगल पेरेंट आहे. आपण प्रोफेशन पण बघत आहे, पर्सनल लाईफ पण बघत आहे आणि मी सेम ह्याच्यामध्ये स्वप्न पण बघत आहे मी काय करू शकते. असं वाटलं की मला कधी माझं सासू मला मी म्हणजे सोडून दिले तेव्हा वाटले की सगळं सोडून आपण पळापळी करूया बेंगलोरमध्ये जाऊन हस्बंडचं बरोबर मी पण काम करू, मी बेंगलोर लाईफ एन्जॉय करू म्हणून. खरं कधी मी बॅक बघितले 12 वुमन्स
माझं सपोर्ट केलेलं आहे 4 इयर्समध्ये, त्यांचं स्वप्न मी मधीच सोडणार नाही आहेत. मग आपण परत रिस्टेप घेऊन अपकमिंग डेजमध्ये वी आर फोकसिंग ऑन द ब्लाउज मॅन्युफॅक्चरिंगवर आपण फोकस करायचं आहे. त्याच्याबरोबर आपण युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंगवर माझं 2 प्रोजेक्ट चालू आहेत मॅडम. आता 12 आहेत, 12ला आपण ट्वाईस करायला आपण बघत आहेत. ओके, म्हणजे काही इन्सिडेंट असे झाले तुमच्या लाईफमध्ये त्यावेळी तुम्हाला एका वेळेस असा विचारही मनात आला की आपण आता परत हजबंड सोबत म्हणजे राहावं, तिकडची लाईफ एन्जॉय करावी, जॉब एन्जॉय करावा, या सगळ्या गोष्टी, पण परत एकदा तुमच्या सोबत जे काम करणारे सगळे आहेत त्यांचा विचार आल्यानंतर तुम्ही हे सगळं कंटिन्यू केलं आणि आता चांगलं सेट झालेलं आहे. छान. आय वॉज अ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इनोव्हिल क्लब खानापूर. अरे वा. आपण 18 वुमन्स बरोबर मी स्टार्ट केलेले, मी आणि माझं टीम मिळून. आता आपण 36 वुमन वी आर वर्किंग इन दॅट इनोव्हिल क्लब ऑफ खानापूर. बर. आणि तुम्हाला माहितच आहे रोटरीचं एक पार्ट आहे, इनोव्हिल क्लब आहे. आणि वी आर वर्किंग ऑन फ्रेंडशिप अँड सर्व्हिस. वी आर रिचिंग द अनरिच पार्ट ऑफ खानापूर. अरे वा. अँड आय वर्क फॉर 2 years ॲज अ प्रेसिडेंट ऑफ दॅट क्लब. तिथं पण आपण सोशल एक स्टेप कम्युनिटी डेव्हलपमेंटवर घेतलेला आहे. ओके, चालेल. हे सगळं काम करत असताना तुम्हाला अनेक ठिकाणी सन्मानित केलं गेलं, तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सन्मान भेटतच असते, असं नाही की काम आपण सन्मानसाठी करूया म्हणून. काम करत जाऊया, सन्मान तेच येऊ देत म्हणून मी कधी पण अपेक्षा केलेले नाही आहेत. खरं वाटते की एक रिकॉग्नाइज प्लॅटफॉर्म भेटू दे. आता बेळगाव एक मोठं सिटी आहे, तिथं वुमन्सला इझिली त्यांनी रिकॉग्नाइज करतात. खरं खानापूर आणि खानापूरच्या खेड्यामध्येच पण खूप वुमन्स असं आहे की त्यांनी काय एक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे, त्या भागातल्या महिलांना पण थोडा अपॉर्च्युनिटी भेटले ना, मला तेच एक मोठं सन्मान असेल म्हणून मी सांगायला इच्छितो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा जो प्रवास आहे तो आपण आपल्या लिस्नरपर्यंत पोहोचवला. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, देसी गर्लला घेऊन असेल किंवा याच्या संदर्भात आणखीन काही काम करण्याची तुमची इच्छा आहे, त्यासाठी आमच्या वेणुध्वनीच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या कामासाठी. आणि तुम्ही आला तिकडं आणि या विषयावरती बोललात त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम, धन्यवाद. थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. स्त्री ध्वनी, आवाज बुलंद महिलाओं की, ज्यांचं नाव आहे शिल्पा अड्डनताई. आपल्या सोबत होत्या, ज्या देसी गर्लच्या फाउंडर आहेत. सध्या ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MBA इन फायनान्स झालंय आणि जवळपास 26 NGO मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या त्या सोशल वर्क करतात. कसा होता आजचा कार्यक्रम मला कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. ध्वनी ध्वनी दो नंबर ध्वनी KLE कनसू, नन सदा वेणुध्वनी.